आज मी इथे हेल्दी अशा हॉट चॉकलेटची रेसिपी आणलेली आहे। जशा थंडीच्या दिवसात गरमागरम चहा प्यायला जशी मजा येते ना, तसंच हे थंडीच्या दिवसात कुडकुडत्या थंडीत किंवा आपल्या साध्याही याच्यात तुम्हाला हे हॉट चॉकलेट प्यायला अगदी मज्जा येणार आहे। सगळ्यांसोबत प्यायला तर अगदी छान वाटते। तर हे कसं बनवलेलं आहे, अगदी हेल्दी असं आहे। यात ना साखर आहे ना कॉर्नफ्लॉवर आहे, पण हे कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला मी समोर व्हिडिओ सांगतेच आहे। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कसं कसं केलेलं आहे। तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यात 1.5 वाटी मी मखाणा घेतलेला आहे। मखाणा आपल्याला अगदी क्रंची होतपर्यंत भाजायचं आहे, मीडियम आचेवर। फास्ट गॅसवर भाजायचं नाही, नाहीतर करपून जाणार, म्हणून अगदी मीडियम आचेवर भाजायचं आहे। तर इथे मी आता एक पहिल्यांदा करून बघते, तर क्रंची व्हायचे अजून याला थोडंसं अजून भाजून घ्यायचं आहे। असं मधामधात थोडंसं बघायचं। तर इथे बघा फुटलेलं आहे, छान क्रंची असं झालेलं आहे। तरी थोडासा भाजून घेते आणि याला बाजूला काढून ठेवते। तर थोडा भाजला आणि बाजूला काढून ठेवला। त्याच पॅनमध्ये मी काजू, बदाम आणि सोबत पिस्तासुद्धा घेतलेले आहे। यालासुद्धा मीडियम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही, कारण की करपलं तर टेस्ट खराब येते। कुठल्याही वस्तूची असो करपलं तर टेस्ट खराब येतेच। यासोबतच तुम्ही मेलन सीड, पंपकिन सीड, चिया सीड्ससुद्धा घालू शकता। ते सीड्स माझ्याकडे अवेलेबल नव्हते तर मी घातलेले नाही आहे, तर मी एवढेच ड्रायफ्रूट्स घातलेले आहे। तर ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून झाले, ते सुद्धा काढून ठेवले। तर इथे 2 कप मी दूध घेतलेलं आहे। रेग्युलर आपण जे डेली वापरतो तेच दूध घेतलेलं आहे। तुम्ही फुल फॅट मिल्कसुद्धा वापरू शकता। तर दुधाला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर हे दूध जे आपण मखाना, ड्रायफ्रूट्स भाजले त्यात टाकून द्यायचे आपल्याला, जेणेकरून ते सगळे ड्रायफ्रूट्स आणि मखाना छान या दुधात मुरेल, छान फुलेल। तर हे दूध पूर्ण मी यात टाकून देते आहे। सोबत यात काही वस्तूसुद्धा आपल्याला सोबत घालायची आहे। तर इथे मी घातलेली आहे मिल्क चॉकलेट। तुम्ही डार्क चॉकलेट नक्की घाला। माझ्याकडे मिल्क चॉकलेट अवेलेबल होती म्हणून मी मिल्क चॉकलेट घातलेली आहे, पण डार्क चॉकलेटनी खूप जबरदस्त अशी टेस्ट येते। त्यानंतर 2 चमचे कोको पावडर घातलेला आहे। सोबत तुम्ही 1 चमचा कॉफी पावडरसुद्धा घाला। कॉफी पावडर आम्हाला चालत नाही औषध सुरू असल्यामुळे, म्हणून मी कॉफी पावडर घातले नाही, पण कॉफी पावडरनी टेस्ट अप्रतिम येते। सोबत मी इथे खजूर घातलेला आहे। खजूर यासाठी घातलेला आहे कारण की आपल्याला इथे साखर घालायची नाही आहे। साखर घालायची नसेल तर तुम्ही खजूर घाला, अन्यथा तुम्ही साखर किंवा गूळसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो साखर वापरा। गुळाने कधीकधी दूध फाटतंसुद्धा, म्हणून साखर वापरा। तर साखर किती वापरायची तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, कारण की इथे दूध आहे, सोबत बाकीचे ड्रायफ्रूट्स आहे, चॉकलेट आहे, त्यामुळे थोडी कमी साखर घालायची। तर याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलं आहे आणि छान बारीक करून घेतलं आहे। बारीक करून झाल्यावर त्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं। जाड तळाचं भांडं असायला पाहिजे आहे। त्यानंतर गॅस चालू करून घेतली आणि वरतून आपल्याला जेवढं पातळ घट्ट आहे त्यानुसार आपण याच्यात दूध घालून घ्यायचं आहे। तर मी इथे वरतून अजून 2 कप दूध घातलेलं आहे। टोटल मला 4 कप बनवायचं होतं, म्हणून मी 4 कप दूध घातलेलं आहे। पहिल्यांदा 2 कप उकळून ड्रायफ्रूट्समध्ये भिजत घातले होते, 2 कप आत्ता घातलेला आहे। आता वरतून परत मी मिल्क चॉकलेट घातलेली आहे। तुम्ही डार्क चॉकलेटच घाला, खूप छान अशी चव येणार। तर इथे चॉकलेट घालून घेतलेली आहे। याला मिक्स करून छान उकळी येऊ द्यायची, मस्त असं शिजू द्यायचं। तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। तर मला थोडं घट्ट हवं होतं, म्हणजे स्पूननी जे हळूहळू खायला जी मजा येते ती खूप छान वाटते। तर इथे बघा उकळी आलेली आहे। आता याला सर्व करून घेते। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत आहात तर सोबत यूट्यूबवरही बघत आहात, तर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन छान रेसिपीज आहे, पारंपरिक रेसिपीजसुद्धा आहे। तर नक्की बघा। एंड स्क्रीनलासुद्धा मी खूप छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहे। तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर मी सगळ्या ग्लासांमध्ये छान सर्व करून घेतलं आहे। वरतून पिस्ता आणि बदामाचे काप लावलेले आहे आणि आपलं हॉट चॉकलेट रेडी झालेलं आहे। तर या थंडीत नक्की एन्जॉय करा आणि नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।